हळूच झोका दे. तो झोपला असेल देवांश आता. देवांश तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्तपैकी पावसाच्या वातावरणाने सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. खूप बारीक पाऊस येतोय, भुरभुर म्हणता येईल याला. रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि सगळीकडे असंच वातावरण आहे. पण तुम्ही बघू शकतात. आणि देवांश टीव्ही बघतोय. देवांश सोफ्यावर बसून टीव्ही बघ. देवांश आत्ताच शाळेतून आलेला आहे आणि तो आता 5 मिनिटं झाले टीव्ही बघतोय आणि अजून 5-10 मिनिटं टीव्ही बघणार आहे आणि नंतर मग अभ्यास करणार आहे. नाकात कुठं नको घालू दक्षुडी. गुदगुद होती तुला. गुदगुद होती. दक्षुडी दक्षुडी काय बघतो तू बाळा? काय बघतो? हा काय बघतो? बोलायला कधी येणार आहे दक्षू? कधी बोलायला येणार आहे तुला? हो. मी कोण आहे? ही नाही, आई म्हणायचं दक्षू. आई म्हण. आई म्हण बरं. आई आई म्हण. देवांश म्हणून दाखव बरं. आई आई म्हणायचं. दक्षू आई म्हणून दाखव बरं. आई 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 म्हण बरं. आई म्हण बरं दक्षू. आई दक्षू. आई कुठे? हा व्हिडिओ मध्ये नाही आहे ना. कुठे आई तुझी? ती आई आहे. आणि म्हण बरं तू एकदा. आई आई. दक्षू झोपी गेला टीव्ही बघता बघता. दादू चल तू पण झोप आता. का बरं? हळूच झोका दे. तो झोपला असेल देवांश आता. थांब, तू झोपला असेल देवांश. झोपलाय तो. अयो कोण हसते? कोण हसते? कोण हसते? उठलाय. झोपू दे आता. तर झोप आली असं. देवांश सरक. हा तसं मारू नये. सरक, मी झोका देते. तू तुझ्या बेडवर हो देवांश. मग चल, हा झोपला ना, आपण अभ्यास करू. रडू नको. अभ्यास नाही शाळेतलाच अभ्यास करत असतो रोज. शाळेत स्वीटी मॅमने दिलाय अभ्यास. कुठे दाखव ना. दाखवते ना. स्वीटी मॅम मला काल म्हटलं ना. कोणता अभ्यास? A to Z लिहून काढायचं. फॅन लाव बरं देवांश. फॅन लाव. दक्षू डोळे झाक. तू आत्ता सोफ्यावर झोपला होता ना दक्षू. मग झोप ना, डोळे झाक. झोपणार आहे तो परत. हो ना दक्षू? तुला झोपायचंय ना? झोप, डोळे झाक. सरक देवांश. चल देवांश सरक. झोपला. ए झोपलाय. देवांश धिंगाणा बस कर आता.
बरं काढते हो बाजूला. काय करतो तू? काय करतो? काय करतोय देवांश तू? आता मी गोडी सोबतच झोप दक्षू, डोळे झाक. काय? हा गरम आहे. दक्षू आता झोपेतून उठलाय आणि मस्तपैकी त्याचा नाश्ता चालू आहे. काय नाश्ता करतो तू दक्षू? तुकडे, मस्तपैकी तुकडे खातोय. झोप झाली शांत. देवांश तर अजून झोपलाय. देवांश अजून झोपलेला आहे आणि त्याच्यासाठी एक सरप्राईज केलेलं आहे आणि दक्षूचा मस्त नाश्ता चाललाय. आता 5 वाजलेत, संध्याकाळचे आता 5 वाजलेत. दक्षूचा तिथे पाठीमागे नाश्ता चालू आहे आणि मी आज ट्राय केलाय रवा केक घरी. होप सो फर्स्ट अटेम्प्ट आहे, छान व्हावा. देवांशला सरप्राईज आहे रवा केक. त्याला खूप दिवस झालं केक खायची इच्छा झाली होती आणि बाहेर पाऊस असल्यामुळे केक काय आणणं पॉसिबल नाही आहे. म्हणून मग म्हटलं चला आज आपण ट्राय तर करून बघू रवा केकचा. तर घरी रवा होता तर अटेम्प्ट केला आहे मी. तर आता एक 15 ते 20 मिनटात साधारणतः होईल. बघू कसं होतंय. झाला तर चांगलाच आहे, नाही तर मग फर्स्ट अटेम्प्टच लास्ट अटेम्प्ट होता. बघूयात. मिनटं झालेत ह्या केकला ठेवून. तर अजून 15 मिनटं बघूयात, कारण की अजून झालेला नाही हा पूर्ण. सेंटरला बाकी आहे अजून बेक व्हायचा. सो अजून 15 मिनटं वाट बघावी लागेल. तोपर्यंत आपण आता त्याला झाकून ठेवूयात. अशा पद्धतीने आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 15 मिनटं तर लागतीलच केक व्हायला. होप सो केक चांगला व्हावा. अशा न्यू रेसिपी ट्राय करताना मला माझ्या बहिणीची आठवण येते नेहमी, कारण की तिची एक पण रेसिपी तिने ट्राय केली आणि ती फेल केली कधीच असं होत नाही. आणि जेव्हा पण आम्ही घरी जातो तेव्हा ती घरचा केक बनवतीच आम्हाला, स्पेशली देवांशला आणि दक्षूला. सो वहिनीची खरंच खूप आठवण येते. होप सो वहिनी तुमच्या पावलावर पाऊल ठेवेल मी. बघेल आता कसा झालाय केक ते. अजून 15-20 मिनिटांनी काय ते कळेलच. होप सो खरंच चांगला व्हावा. स्मेल तर खरंच खूप छान येते केकची. तर त्याच्यामुळे असं वाटतंय की छान होईल केक, फेल तर जाणार नाही. तर अजून 15 मिनिटांनी पण मी केक बघूस्तवर दक्षूने इथे असा राडा करून ठेवलाय. दक्षू खाली बसून खायचं ना बाळा, मी तुला बसकर टाकली होती ना. बस आता त्याच्यावर आणि चमच्याने खा व्यवस्थित. बस बरं बाळा खाली. का नाही खायचं तुला? नाही खायचं? पाणी देऊ का मग? मग काय पाहिजे? पाणी देऊ ना तुला? फिल्टरचं ना? हो फिल्टरचंच पाणी दक्षू. अंदर खाली बसून पी पाणी दक्षू. दे इकडे. अजून प्यायचंय? जा आता पुढे जाऊन खेळ. खायचंय अजून तुकडे? खायचंय अजून? मग बस खाली आणि खा. नंतर मी ते आवरते. बस खाली. जवळ घे ताटली. गुड बॉय. 15 मिनिट झालेले आहेत. बघूत आता आपण आपला केक झालाय का नाही. आता कळ नाही रे, पण अजून हे चिटकतंय, म्हणजे हे मधलं राहिलंय आय थिंक. आणि साईडचं चेक करू आपण. खालीच चिटकतंय, म्हणजे बऱ्यापैकी बेक झालाय का नाही कळतच नाहीये. बघू तरी अजून 5 मिनिट तर ठेवून बघू. 5 मिनिटानंतर बघू.
दक्षू तुझं काय चाललंय दक्षू? दक्षू काय चाललंय तुझं? कुणी काढलं ते? आणि ती जागेवर ठेवून दे आता. उचल पटकन. कस काय पडतंय ते? कस काय पडतंय? लाव मग ते. आवर पटकन. केक खायचा आहे ना तुला? हा मग ते लावून ठेव आणि जागेवर नेऊन ठेव. आपल्याला सामान ठेवायचं आहे त्याच्यात. नाही होते. ए काढू नको पूर्ण. थांब मी बसून देते. ठेव इथं असं. मीठ ठेवून दे. तसं नाही येते असे. आता हात नको लावू. जा पुढं सोफ्यावर जाऊन बस. केक खायचा आहे ना तुला? मग जा पुढं सोफ्यावर जाऊन बस. फायनली आता आपला केक रेडी झाला आहे. सो आता थंड होण्याची वाट बघू. त्याचे एजेस अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत मी. आता केक थंड झाला ना मग त्याला आपण प्लेटमध्ये काढूयात. मग खायचा ना दक्षू तुला केक? चला मग केक खायला बस पुढं थोडा वेळ. ते थंड झाला ना मग आपण केक खाऊ. तोपर्यंत दादाला उठव पळ. केक रेडी झाला आहे. तो मी प्लेटमध्ये उतरवून घेतलेला आहे. सो तुम्ही पाहू शकता तो केक कशा प्रकारे प्लेटमध्ये उतरवलेला आहे. केक अर्धाच प्लेटमध्ये उतरला आहे, अर्धा इथेच चिटकून तसंच राहिलेला आहे. सो आता ते आपण चाकूने खाली चिटकून बसले, निघतच नाहीये. जाऊ दे, ह्याला आपण नंतरच ट्राय करू. हा केक आपण सरळ करून घेऊयात. अंदर दक्षू तुला खायचा आहे ना? अंदर गरम नाही खायचा ना? मग शांत बस. तर अशा प्रकारे हा केक सेट करून घेतलेला आहे. देवांश तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुझ्यासाठी मी आज केक बनवलाय. तुला केक खायचा होता ना खूप दिवसापासून. झोप अजून आळस गेला नाही. चल गुळणा कर आणि केक खाऊन घे. सांग बरं मला केक कसा झालाय ते. उठ गुळणा कर. देऊ का तुला गुळणा? अरे अरे चोराने केक खाल्ला. कसा खाल्ला? दादू गुळणा कर मग केक भेटेल. आधी गुळणा कर. काय काय पाणी देऊ? पाणी देऊ? टेस्ट का? थांब 2 मिनिट. गुळणा करा आधी. तू झोपेतून उठलाय ना? थांब आधी देवा दक्षूला पिऊ दे पाणी. हा केक खा प्लेट मधला. कसं झालंय? छान झालंय नक्की. दक्षू तुला केक खायचा? हा तुला केक खायचा? धर अजून. प्लेट मध्ये घे आणि खा. थांब तुला प्लेट देतो मी. थांब हळूच दक्षू हळूच काढ. पण आता हा केक ट्राय करणार आहे. बघू कसा झालाय ते. छान झालाय केक. रव्याचा केक आहे. फुगला नाही एवढा पण तरी टेस्टला छान लागतोय. गोड प्रमाण वगैरे व्यवस्थित झालंय. मी फक्त ह्याच्यात इलायची ऍड केलेली. इलायची फ्लेवर वाला रवा केक झालेला आहे हा. छान झालाय. देवांश केक चमचमीत कसा असतो? तुला द्यायचा आहे का अजून एक पीस? एवढाच आता उरलेला बाबांना राहू दे. खाली बसून खा. खाली बसून खा ना. सांगणार नाही म्हणजे.
दक्ष तुला देऊ का केक? मग का रडतोय तू? देवांश तुला तुकडे पण येतात खायचे असेल तर आधी तेवढा केक खा. मामी सारखा केक झालाय का? अमृता मामी सारखा है ना? हळूच खा. अमृता मामी पण बनवतात ना तुमच्यासाठी केक? आज मी पण ट्राय केला मग. डब्याला केक नसतो बाळा, कधीतरीच असतो महिन्यातून एकदाच. उद्या संडे, उद्या सुट्टी. पण मग आज बनवला ना केक, मग उद्या काय बनवायची गरज आहे? अजून 10-15 दिवसांनी बनवत मग. वेगळ्या फ्लेवरचा बनवत मग. हा काय झालं? त्याने तुकडे खाल्लेले आहेत. घे खाऊन तेवढा केक. मला तर शिऱ्यासारखाच लागतोय देवांश केक. रव्याचा केक शिऱ्यासारखाच लागतोय. बघू नेक्स्ट वेळेस ना आपण वेगळ्या फ्लेवरचा ट्राय करू, म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा ट्राय करू. ए ताटलीत घेऊन खा. दक्षू प्लेट कुठे तुझी? घे मग. जा दादा जवळ बसून खा. कसा आहे दक्षू केक? कसा आहे? केकचा फर्स्ट बाईट खाल्ला ना, छान लागला. आता कंटिन्यू केक खाते. असं वाटते रव्याचा शिराच खाते. ते गोड रवा, गोड शिरा नसतो का, त्या टाईपमध्येच लागायला लागलाय आता केक. नेक्स्ट टाइम वेगळ्या फ्लेवरचा ऍड करावं लागेल विथ न्यू रेसिपी, म्हणजे नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. हा रव्याचा केक पूर्णपैकी शिऱ्यासारखाच लागतोय. तरी पण छान आहे. बनवला आहे तर छानच म्हणावं लागेल. आणि छान पण झालाय तसं पाहिलं तर. आणि असाही तो संपतच आलेला आहे. तुम्ही बघू शकता संपत आला आता केक. एवढा केक आता ठेवून द्यायचा साईडला, संध्याकाळी खायला होईल. सध्या आता एवढा केक बस झाला आता खायला. आता देवांश हा केक मी साईडला ठेवून देते बरं का. तर आता मस्तपैकी हे दोघं केक खात आहेत. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय? हां छान होता. हां केक छान होता म्हणत होता तो. तर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.